नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील मनमाड नांदगाव महामार्गावर असलेल्या लाईट पोलवर हायड्रॉद्वारे शिवजयंती उत्सव निमित्ताने झेंडे लावत असताना समोरून येणाऱ्या टँकरने ट्रेनला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झालाय। या अपघातामध्ये 2 जण जागीच ठार तर 3 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना मालेगाव रुग्णालयात नेण्यात आले। जखमी आणि मयतांची नावं अद्याप समजली नसून पोलीस पुढील तपास करत आहेत। 19 तारखेला होणाऱ्या शिवजयंतीच्या निमित्ताने नांदगाव तालुक्यातील मनमाड शहरात भरगच्च कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमाच्या तयारीच्या निमित्ताने सर्वत्र भगवे ध्वज लावण्याचं काम सुरू आहे। मनमाड शहरातील मनमाड नांदगाव महामार्गावरील हॉटेल सह्याद्री समोर या महामार्गावरील पथदी पोलवर क्रेनद्वारे भगवे झेंडे लावत असताना समोरून आलेल्या टँकरने या क्रेनला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झालाय। या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 3 जण गंभीर जखमी झाले। सदरचा अपघात इतका भीषण होता की क्रेनचा अक्षरशः चुरा झालाय। रात्रीचा अंधार असल्याने मदत कार्य करण्यास मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण झाली होती। मुळात राष्ट्रीय महामार्गावर अशा प्रकारे ध्वज लावणे हे नियमबाह्य आहे, मात्र परवानगी घेऊन ते लावू शकतात। त्यासाठी पुरेशी खबरदारी घेऊन प्रॉपर सिक्युरिटी कडून काम करायला हवे। याशिवाय दिवसाच्या उजेडात हे काम करणे गरजेचे असताना रात्रीच्या अंधारात हे ध्वज लावले जात होते। या टँकर चालकाला समोरचा अंदाज न आल्याने हा अपघात झाला असल्याचं सांगितलं जात आहे। यात अजून किती जखमी आहेत हे अद्यापपर्यंत समजलेलं नाहीये। आतापर्यंत यातील फक्त 5 जण समजले असून 2 जणांचा जागीच मृत्यू झालाय तर 3 जण गंभीर जखमी झाले। सदरची घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी बचाव कार्य सुरू केलं आणि जखमींना तात्काळ मनमाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। 2 जणांचा डॉक्टरांनी मृत घोषित केलाय तर 3 गंभीर जखमींना मालेगाव येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले।